नमस्कार, मी चित्राली कुंभोजकर. माझं आत्ता रिसेंटली MSc इकॉनॉमिक्स झालं आहे गोखले इन्स्टिट्यूटमधनं आणि साधारण ह्याच वर्षी अर्ली दिस इयर आम्ही गीता शिकायला सुरुवात केली. तर माझा गुरु अनुजा चोपडे यांनी त्यांच्याकडे मी शिकत आहे. त्यांच्याकडे मी, माझी आई, काकू, बहीण आम्ही सगळे एकत्र जातो. गीता शिकायची म्हणजे मला असं वाटतं की आधी आपल्याला असं वाटतं खूप एक्सायटेड असतो आपण की काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, पण ते सस्टेन होणं, ती आवड की आपण करत राहू किंवा आपण त्याला पकडून राहू, आपण ते सोडणार नाही. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठा वाटा आपल्या गुरुचा असतो की ते आपल्याला धरून ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला याच्यामध्ये असं सांगावसं वाटतं की अनुजाताई खूप प्रेमाने आम्हाला सतत त्यांनी गीतेचा अर्थ, कुठले श्लोक आपले आपण धरून ठेवले पाहिजेत, कुठले कायम लक्षात ठेवले पाहिजेत किंवा त्याचा अर्थ आणि त्याची ग्रॅव्हिटी की किती महत्त्व आहे आणि आपण ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कसं वापरू शकतो ह्याच्याबद्दल त्या मला सतत सांगत असतात. इतर हे तर झालं फक्त वर्गामध्ये की शनिवार रविवार आम्ही जातो, 1-1.5 तासाचा वर्ग असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही वेगळी चांगली माहिती असेल, काही लेख असतील किंवा काही श्रवण करायचं असेल, तर ते देखील आठवड्यातले 5 दिवस त्या सतत पाठवत असतात. आता कधीतरी ते ऐकणं होत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण त्या अगदी सातत्याने करत असतात. अं, माझा विषय आत्ताच्या स्पीचचा गुरुदेव श्री श्री रविशंकर आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं पहिला हॅपीनेस कोर्स 2020मध्ये केला होता, कोविड-19च्या वेळी लॉकडाऊनमध्ये. आणि तेव्हा मला असं जाणवलं की ठीक होता, छान वाटलं मला केल्यानंतर. थोडी मजा पण आली आणि कोविडमध्ये आपण सगळेच काही ना काहीतरी म्हणजे अडकलोच होतो, काही वेगळं करायला मिळत नव्हतं. पण त्याच्यामध्ये हा चेंज खूप चांगला होता. पण खरं तर ऑनलाईन केल्यामुळे हा कोर्स असं झाला की फार जास्त कंटिन्युटी राहिली नाही या कोर्समध्ये. मग इव्हेंच्युअली लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा परत आम्ही नाही का मित्रांकडनं किंवा मोठ्यांकडनं ऐकलं, तेव्हा मी म्हटलं परत करायला पाहिजे, म्हणून मग त्यांचे पुढचे कोर्सेस केले. आणि मग त्याच्यामधनं असं जाणवलं की खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे ऑनलाईनमध्ये जी मजा येत नाही ती ऑफलाईनमध्ये खरंच खूप जास्त मजा येते. आपण जे काही करतो किंवा कोणीतरी एका ग्रुपमध्ये किंवा आपण एका संघटनेमध्ये करत असतो तर त्याचा प्रभाव खूप जास्त असतो. एक आपण ज्याला म्हणतो की म्हणजे हे तर मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये खूप वेळा ऐकते की एकदा एक माणूस करतो तर तो स्वतःसाठी साधना करतो, पण जेव्हा अनेक लोक एकत्र करतात तर ते यज्ञ होतं. त्यामुळे ही खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी हे जाणवणं की जेव्हा लोक एकत्र येऊन करतात तेव्हा त्याचा जो एक इफेक्ट असतो आपल्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. तर अशा रीतीने हा माझा प्रवास होता आर्ट ऑफ लिव्हिंगचा. त्याच्यानंतर जेव्हा मला खरंच अशी गोडी लागली, मला खूप मजा यायला लागली, जेव्हा दिवसाला रोज क्रिया व्हायला लागली, एक शांतता जाणवते, तर तेव्हा मला असं वाटलं की नाही, हे खूप लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, म्हणजे प्रत्येकाला तेवढीच मजा येईल किंवा तेवढीच शांतता वाटेल हे काही गरजेचं नाही आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण किमान आपण आपल्या परीने एवढा प्रयत्न करू शकतो की ॲटलिस्ट त्यांना आपण तिथपर्यंत नेऊ शकतो की तुम्ही एकदा तरी अनुभव करून बघा, बघा तरी तुम्हाला कसं वाटतंय. आणि अगदीच पहिल्या कोर्समध्ये असं नाही वाटलं की नाही एवढं इफेक्ट होतं, तर थोडंसं कंटिन्युटी ठेवून त्यांना फॉलोअप्सना बोलवून कसं होतंय, कसं किती म्हणजे काय बदल घडतोय, काही जाणवतंय का, असं सुद्धा आम्ही फॉलोअप करतो. तर मी माझ्या गुरूंबद्दल सांगायला सुरुवात करते. गुरुदेव म्हणतो आम्ही त्यांना, श्री श्री रविशंकरांना त्यांचं नाव आहे. तर त्यांचा जन्म 13 मे 1956 झाला होता आणि लहान वयातच, बालवयातच ते अध्यात्माकडे खूप झुकलेले होते. म्हणजे अवघ्या 4थ्या वर्षी त्यांना पूर्ण गीता पाठ होती आणि ते कुठलाही श्लोक अगदी सहजपणे म्हणू शकायचे. जे मला असं वाटतं की आम्ही गीता शिकायला लागल्यानंतर फार अवघड वाटतंय आम्हाला हे समजणं की नाही का 4थ्या वर्षी ते पूर्ण गीता बोलू शकत होते.
तर हे त्यांचा ती खासियत आहे. दुसरं म्हणजे एक खूप छान किस्सा जो त्यांची बहीण श्रीमती भानुमती नरसिम्हा सांगतात आणि पुस्तकांमध्ये पण काही त्यांनी लेख लिहिलेले आहेत, की अगदी लहानपणीच त्या त्यांना सांगायचे, म्हणजे गुरुदेव त्यांच्या बहिणीला सांगायचे, की काहीही खायचं असेल तुला तरी तुला आधी देवाला अर्पण करायचं आणि मग नैवेद्य म्हणून तो ग्रहण करायचा. तर लहानपणी आपल्यासारखी नॉर्मल माणसं कोणीतरी आपल्याला सांगितलं, की हातात कोणीतरी चॉकलेट दिलंय आणि मग नंतर म्हणतील, की नाही, नाही आधी देवाला दाखव. तर मग थोडंसं असं वाटतं, की नाही पटकन खाऊ ना. तर तसं त्यांचंही व्हायचं. पण हळू त्यांना पण ते समजायला लागलं, की जे गुरुदेव सांगतायत किंवा ते जे उपदेश देत आहेत किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये जी भावना आहे ती खरंच खूप छान आहे. त्यामुळे अगदी छोटीशी गोष्ट की कोणीतरी टॉफी जरी दिली तरी सुद्धा ती आधी देवाला अर्पण करायची आणि मग आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करायचा. ह्या साध्या साध्या गोष्टी त्या ते एवढे लहान असताना पाळायचे. तर पुढे जाता त्यांनी BSc सायन्समध्ये केलं आहे रविशंकरांनी आणि अध्यात्म सुद्धा ते पाळायचे. तर अवघ्या 17व्या वर्षी सुद्धा त्यांनी म्हणजे IHB आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना केली. आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना 1981 मध्ये झालेली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत विविध प्रकल्पांवरती ते काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रकल्प तर आहेच आहेत, की जो हॅपीनेस कोर्स जो सगळ्यात बेसिक कोर्स मानला जातो आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये. आणि बेसिकली ओळखपत्र आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंगचं, की आर्ट ऑफ लिव्हिंग असेल तर सुदर्शन क्रिया लोकांनी केलीच आहे किंवा त्याची ओळखच अशी आहे की क्रियेमुळे लोक एकत्र येतात असं. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मी क्रियेबद्दल सुद्धा काही सांगते. क्रिया ही श्री श्री रविशंकरांना काय म्हणायचं त्याचा साक्षात्कार झाला किंवा ती त्यांना आपोआप आलेली आहे. आणि ती कधी आली तर शिमोगा म्हणून कर्नाटकमध्ये एक छोटंसं गाव आहे. तर तिथे ते 10 दिवस मौनावस्थेत होते आणि त्या मौनावस्थेत असताना त्यांना हा साक्षात्कार झालेली ही क्रिया आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याचा प्रसार सुरू केला आणि फॉर्मली द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंडर ते याचा प्रसार करतात. तर आता त्यांचा मोटो ही किंवा त्यांचा जो विचार आहे प्रायमरी ह्याच्या मागे की आर्ट ऑफ लिव्हिंग सुरू करायचा किंवा हे सगळं पूर्ण ऑर्गनायझेशन चालवायचा वर्ल्ड वाईड चालवायचा हा आहे की हिंसामुक्त आणि स्ट्रेस नसलेलं एक खुश जग त्यांना बघायचं आहे की असं झालं पाहिजे. सो दॅट इज द बेसिक एम बिहाइंड आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे प्रकल्प मग सुरू झाले. जसे त्यांना अडचणी कळत गेल्या, जसं लोकांच्या आयुष्यात खरंच खूप अडचणी आहेत. जसं जसं कळत गेलं तसं तसे वेगवेगळे प्रकल्प ह्याच्यामधून सुरू झाले. तर सगळ्यात मुख्य ह्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे गुरुदेवांना असं म्हणायचं असतं की जर प्रत्येकाने शांतता आपल्या मनात शोधली तर आपोआप हे जग शांत होईल. आपण कायम एक्सटर्नल गोष्टींमध्ये शांतता शोधत राहतो की हे केलं तर मी शांत होईल, मी नीट जेवले तर शांत होईल. पण याचा अर्थ त्यांचं असं म्हणणं असतं की आपण सतत कुठल्या तरी गोष्टीवरती अवलंबून आहोत त्या शांततेसाठी आणि ते होऊ नये म्हणून मग नॉलेज सेशन्स असतात, काही कोर्सेस असतात आणि सगळ्यात त्याच्यामधला प्रायमरी कोर्स त्यांचा दर्शन क्रियेचा आहे. आता क्रिया ही साधारण रोज जी लोक करतात ती 25 मिनिटाची असते, मॅक्स टू मॅक्स 25 मिनिटाची क्रिया रोज करतात लोक. आणि त्या क्रियेमध्ये बेसिकली आपल्या श्वासावरती एक लक्ष केंद्रित करून प्राणायाम आणि श्वास ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ती क्रिया आहे. तर असा एक प्रायमरी कोर्स शिकवला जातो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे कोर्सेस जसे की DSN आहे, डायनॅमिझम फॉर सेल्फ अँड नेशन. मग त्यानंतर सहज समाधी म्हणून आहे. तर सहज समाधी ॲक्च्युली कोणी पण करू शकतं, म्हणजे त्यांचा हॅपीनेस किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगशी तसा काही संबंध नाही आहे. तेही सहज समाधी हा कोर्स करू शकतात. तर ह्याच्यामधली खासियत अशी आहे की प्रत्येक माणसाचं एक स्वतःचं बीजमंत्र असतं, एकदम छोटंसं मंत्र असतं ते. आणि ते मंत्र जेव्हा आपण त्याचा जप करतो मनातल्या मनात आणि ध्यानस्थ होतो, तर त्यावेळी जी आपली चेन असते, जे सतत आपण कुठला तरी विचार करत असतो किंवा एका मागे एक विचार करत असतो, एका विचाराशी जोडलेला दुसरा विचार असतो. तर तो विचाराची जी प्रक्रिया असते, ती जी चेन असते, ते तोडायचा एक
एक सगळ्यात मोठा उपाय म्हणजे तो बीजमंत्र असतो. आणि त्याच्यामुळे अजून जास्त समाधीमध्ये जाऊ शकतो आणि दॅट इज द होल पॉइंट की आपण चांगलं ध्यान करतो. तर हे झालं सहज समाधी. त्याच्यानंतर आहे VTP व्हॉलेंटियर ट्रेनिंग प्रोग्राम, जे जनरली ज्यांना खूप पुढे जायचं किंवा टीचर्स बनायचं त्यांच्यासाठी फाउंडेशन असतात. तर हे सगळे कोर्सेस तर दीज आर द कोर की ह्याच्यामधनं त्यांना डोनेशन्स मिळतात. त्या डोनेशन्समधनं ते वेगवेगळे प्रकल्प चालवतात. आता हे सगळे प्रकल्प जे आर्ट ऑफ लिव्हिंग चालवतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एज्युकेशन फॉर ऑल. तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की अगदीच ग्रामीण भागांमध्ये, दुर्गम भागांमध्ये जिथे काही म्हणजे शिक्षणाचा काही लवलेश नाही आहे किंवा लोकांकडे पैसे, आईवडिलांकडे पैसेच नाही आहेत किंवा मूल होणार आहे ही माहिती पण नाही आणि मूल झालंय, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलं वाढतात आणि त्यांचं सराउंडिंगच बेसिकली असं नसतं की त्यांचे आईवडील शिक्षणावर भर देऊ शकतील, तर अशा सगळ्या मुलांसाठी साधारण 1300 पेक्षा जास्त तर फक्त आदिवासी मुलांसाठी निशुल्क शाळा चालवतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे नॉन आदिवासी किंवा फक्त ग्रामीण भागांमध्ये तर एकदम बेसिक शुल्क किंवा ते सुद्धा निशुल्क अशा सुद्धा शाळा ते चालवतात. त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्या ॲग्रिकल्चर आणि शेतीवरती, सेंद्रिय शेती. तर ऑर्गॅनिक फार्मिंग बेसिकली म्हणजे काहीही फर्टिलायझर्स न वापरता सगळ्यात ऑर्गॅनिक पद्धतीने कशी शेती होऊ शकेल आणि किती जास्त प्रमाणावरती त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल याच्यावरती भर असतो. आणि ह्याचं पूर्ण रिसर्च श्री श्री फाउंडेशन करून आणि मग ते इम्प्लिमेंट करून शेती करतात. तिसरं आहे वुमेन एम्पॉवरमेंटसाठी. तर वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये बरेच छोटे छोटे प्रकल्प चालतात, जसे की स्किल डेव्हलपमेंट. आता ज्या महिलांना खरंच गरज आहे की त्यांना कुठली तरी स्किलची गरज आहे, घराची परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे किंवा इवन ज्या महिलांना इंटरेस्ट आहे पण फारच दुर्गम भागात नाही, तर त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुद्धा निशुल्क होतात. आता या सगळ्या लोकांसाठी जेव्हा म्हणजे अगदी लहान मुलांपासनं ते सिनियर सिटिझन्सपर्यंत जे जे कोर्सेस किंवा जे जे प्रोजेक्ट्स होतात, ते ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा एक भाग जो असतो तो म्हणजे आहेच आहे की ज्या इंटेन्शनसाठी, ज्या मुद्द्यासाठी त्यांनी हा प्रकल्प सुरू केला तो तर होतोच. म्हणजे जसं की एज्युकेशन फॉर ऑलसाठी अगदी उत्तमरित्याचं शिक्षण किंवा बोर्ड सर्टिफाईड जे शिक्षण लेवल देणं अपेक्षित आहे, त्या लेवलचं शिक्षण. पण आता मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे कोर्सेस असतात. मेडिटेशन असतं किंवा नॉलेज सेशन्स असतात, ज्याच्यामुळे त्या मुलाला तो ज्या कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढत असेल, त्यांचं सोशल बॅकग्राऊंड जे काही असेल, त्याच्या व्यतिरिक्त तो शाळेमध्ये येऊन काय शिकतोय, तर शिक्षण सोडून अजून कसं आयुष्य त्यांनी खरंच जगलं पाहिजे, कुठल्या मूल्यांवर जगलं पाहिजे आणि तो किती अजून छान जगू शकतो आणि अजून त्याच्यामध्ये योग आणि मेडिटेशन असं सुद्धा मुलांसाठी असतं. तर दिस इज अक्रॉस ऑल जनरेशन्स. म्हणजे महिलांसाठी सुद्धा जर त्यांनी कुठले कोर्सेस अरेंज केले, त्याच्यामध्ये मेजॉरिटी कोर्सेस असे असतात की स्किल डेव्हलपमेंटचे असतात. डोमेस्टिक व्हायलन्समधनं बाहेर आलेले, अफगाणिस्तानमध्ये अत्याचार झालेल्या बऱ्याच बायका आहेत. तर व्हेरी स्पेसिफिकली ह्या महिलांसाठी एक वेगळा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठीचा वेगळा कोर्स, क्रिएचा कोर्स, मेडिटेशन, नॉलेज सेशन्स आणि अलॉंग विथ दॅट स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस. सो पुढे जाऊन ते स्वतःच्या पायावरती उभे राहतील आणि त्यांना बाकीच्यांची गरज भासणार नाही. आणि टू अ पॉईंट जिथे ते कोणावरच निर्भर नाही आहेत, म्हणजे ना गव्हर्नमेंटवर निर्भर आहेत ना आर्ट ऑफ लिव्हिंगवरती निर्भर आहेत. सो त्यांचा उद्देश असा आहे की जी लोक इथे येतील त्यांना बेसिकली आत्मनिर्भर बनवायचं. सो हे वेगळे प्रकल्प चालतात. आता ह्याच्यामधला सगळ्यात मोठा पेरेंट असा आहे, म्हणजे जसं वुमेन एम्पॉवरमेंटसाठी स्किल डेव्हलपमेंट चालतं, ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्ट्स म्हणजे किती तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि वेगवेगळ्या मेथड्सनी जेव्हा प्रोडक्टिव्हिटी वाढवायचा ते प्रयत्न करतात. तर अल्टिमेटली त्यांचा मुद्दा असा असतो की तुम्ही कितीही केलं तरी सुद्धा तुम्हाला एक चेन लागते जिथून तुमच्या गोष्टी विकल्या जातील.
कारण की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, की आम्ही बनवू तर खूप चांगलं, स्टँडर्डाइज पण बनवू, पण मग ते विकणार कुठे? तर अशासाठी सगळ्यात मोठं मार्केट हे श्री श्री तत्व म्हणून त्यांनी क्रिएट केलं आहे. ह्याचा मेंटेनन्स आणि जे आपण क्वालिटी चेक म्हणतो, ह्याचा सगळ्यात मोठा जी फॅक्टरी आहे ती बँगलोर आश्रममध्येच आहे. तर तिथे वेगवेगळे प्रॉडक्ट्स म्हणजे अगदी ब्युटी प्रॉडक्ट्सपासनं ऑर्गॅनिक काही असेल, फूड आणि कपडे सुद्धा ॲक्च्युली अशा बरेच प्रॉडक्ट्स म्हणजे ओव्हर अ रेंज जे आपल्या डेली आयुष्यात आपल्याला लागतात असे सगळे प्रॉडक्ट्स तिथे विकले जातात आणि आपण ते खरेदी करू शकतो. श्री श्री तत्वाचं तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता. असे वेगवेगळे प्रकल्प त्यांचे चालतात. ह्याच्यामध्ये आता मला असंही सांगावसं वाटतं, की हे आपण जर आपण श्री श्री रविशंकर असं टाईप केलं तर Googleवरती सुद्धा मिळेल. पण आता मी काय वेगळं सांगतेय. कोणालाही ती इन्फॉर्मेशन ॲक्सेसिबल आहे, की तुम्ही YouTubeवर जाऊ शकता, Googleवरती जाऊ शकता. हल्ली अगदी ChatGPTवरती टाईप केलं तरी तुम्हाला ते मिळेल. पण आता काही किस्से मी तुम्हाला सांगते जे माझ्या कानावरती पडले. आता ह्याच्यावरती विश्वास आपण आपल्या श्रद्धेनुसार ठेवूया. म्हणजे अगदीच डावलून नको लावायला की नाही असं शक्यच नाही आहे. कारण की लोकांचे अनुभव आहेत आणि असे असंख्य अनुभव आहेत. तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे माझ्या आईने 2 वर्ष झाली ब्लेसिंग कोर्स केला होता. ब्लेसिंग कोर्स हा असा कोर्स आहे जिथे तुम्हाला लोकांना आशीर्वाद कसा द्यायचा, कुठल्या पद्धतीने द्यायचा, असा पूर्ण तो 4 दिवसाचा क्युरेटेड कोर्स आहे. तर तिचे जे त्यावेळेचे टीचर होते, ब्लेसिंग कोर्सचे टीचर ज्यांनी तिला शिकवलं, तर ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे पहिले ब्लेसिंग कोर्सचे टीचर आहेत. त्यांच्या आधी कोणी ब्लेसिंग टीचर झालं नव्हतं आणि ही वॉज द फर्स्ट वन वॉज ब्लेस्ड एज अ ब्लेसिंग टीचर बाय गुरुदेव श्री श्री रविशंकर. प्रशांत राजोरे. हां. तर त्यांचं तर ते पहिले होते जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे ब्लेसिंगचे टीचर झाले. तर ह्यांचा खूप छान अनुभव मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गुरुदेवांनी त्यांना अचानक सांगितलं की अभी ब्लेसिंग कोर्स लेना है, नया कोर्स है, लेना है जाके. तर ते एक्सपेक्ट करत होते, त्यांची अपेक्षा होती की गुरुदेव हेही सांगतील की नक्की त्या कोर्समध्ये काय काय घ्यायचं आहे. काहीतरी मॅन्युअल असतं ना, की आपण 1, 2, 3, 4 अशा 10-15 गोष्टी करतो जनरली कोर्समध्ये. तर 10 गोष्टी कशा आहेत किंवा काय करू. तर जसा जसा कोर्सचे डेट्स अनाऊन्स केले आणि डेट्स जवळ यायला लागल्या, तसं तसं ते अजून जास्त थोडे विचारायला लागले कारण की त्यांच्याकडे काहीच नव्हतं, मॅन्युअल नाही, काही नाही, काही नाही. आणि नंतर ते म्हणले की गुरुजी काहीच नाही आहे माझ्याकडे, कसा घेऊ मी कोर्स? तर गुरुदेव म्हणले तुम जाके बैठो बस. आणि कोर्स झाला. म्हणजे 4 दिवसाचा कोर्स त्यांनी घेतला तिथे. त्यांना सांगितलं होतं तेव्हा. आणि ॲट द एंड ऑफ 4 डेज सगळ्या पार्टिसिपंट्सना, कारण की नवीन कोर्स होता, पार्टिसिपंट्स पण खूप होते, नॅशनल इंटरनॅशनल खूप पार्टिसिपंट्स होते. तर तिथे जेव्हा ॲट द एंड ऑफ द कोर्स विचारलं की कैसा लगा आपको आणि तर म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा थोडं पारखण्यासाठी की अरे मी सुद्धा कसं परफॉर्म केलं ॲज अ टीचर, तेव्हा ते विचारायला गेले की तुम्हाला कसं वाटलं, मी कसं केलं. पण 4-5 पार्टिसिपंट्सशी बोलल्यानंतर त्यांना असं जाणवलं, म्हणजे 4-5 पार्टिसिपंट असं म्हणले की "हे तुम्ही कुठे होता म्हणे, गुरुदेवांनीच घेतला की कोर्स." म्हणजे त्यांना 4ही दिवस जितके जितके दिवस तो कोर्स झाला, तेव्हा ते दिसतच नव्हते. त्यांना गुरुदेवच दिसत होते. आणि अनंत अशा गोष्टी आहेत, तेव्हा लोकांना गुरुदेव मल्टिपल प्लेसेसला एकाच वेळी दिसले. आता ह्याच्यामध्ये अगदी आपण अध्यात्मात गेलो आणि वेदांमध्ये सुद्धा लिहिलंय तर सूक्ष्म ह्याच्यामध्ये शरीरामध्ये आपण कसे वेगवेगळ्या ठिकाणी दिसू शकतो अशा खूप आहेत. पण आत्ताच्या जगामध्ये ते फारच अननॅचरल वाटतं आपल्यासाठी की ते शक्यच नाही आहे. पण स्केप्टिकल माइंड असणं चांगलं आहे. पण की अरे हे शक्य आहे का? दॅट इज फाईन. पण ते एक्सप्लोअर करण्यासाठी आपण अजून ते कोर्सेस किंवा अजून त्यांच्याबद्दल वाचू शकतो, शिकू शकतो, अजून पुढे जाऊ शकतो. तर आपले आपले अनुभव आपल्याला येतीलच. काही काही अनुभव असे असतात की आपल्याला विश्वास करायला फार अवघड वाटतं त्याच्यावरती. पण ते डावलून चालत नाहीत. कारण की मला असं वाटतं की प्रत्येक माणूस जो ह्या जनरेशनमध्ये किंवा इव्हन माझ्या मागच्या जनरेशनमध्ये जन्माला आलाय,
त्यांना आयुष्याकडनं अशा अपेक्षा नव्हत्याच की असं काहीतरी त्यांना असे अनुभव मिळतील. सो ॲट सम पॉइंट त्यांनाही थोडंसं अवघडल्यासारखं वाटू शकतं की अरे असं कसं झालं. सो असे बरेच अनुभव आहेत की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील. आता ह्याच्यामध्ये मी ॲज अ सिटिझन काय घेते किंवा मी ॲज अ इंडिव्हिज्युअल ह्याच्यामधनं प्रेरणा अशी घेते की आपण आपल्या समाजामध्ये बऱ्याच गोष्टी आता आपल्याला जाणवत आहेत की नाही आहेत चांगल्या. थोडंसं पोलरायझेशन होत आहे किंवा जे काही आहे थोडं व्यसनं वाढली आहेत. थोडा म्हणजे व्यसनं वाढली आहेत. त्याच्यानंतर क्राईम रेट्स वाढले आहेत. बरंच काय काय म्हणजे वाईट तर आपल्याला रोज न्यूजपेपर उघडला की तेवढंच दिसतं. दुसरं काही दिसतच नाही हल्ली. कुठलाही न्यूजपेपर घेतला तरी. पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ॲज अन इंडिव्हिज्युअल की जेव्हा आपण अशा कुठल्यातरी ऑर्गनायझेशनच्या सानिध्यात असतो, तर त्यावेळी सगळ्यात मेजर फायदा असा आहे की आपल्याला स्वतःला जर समाजामध्ये काही बदल घडवायचा असेल ना, तर त्याचा हा आयता प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. जे कुठलं आपल्याला प्रकल्प आवडतोय किंवा ज्या मुद्द्यासाठी, हेतूसाठी आपल्याला काम करायचं आहे, शिक्षण असेल शिक्षणासाठी, शेती असेल शेतीसाठी, अगदी तुम्हाला प्रोफेशनल प्रोग्राम्स वगैरे साठी प्रोफेशनल डेव्हलपमेंट जरी करायचे असेल तरी सुद्धा. तर आयतं कोणीतरी आपल्याला प्लॅटरवरती सर्व करून दिलेल्या आहेत गोष्टी की हे घ्या आणि करा असं. म्हणजे आपल्याला फ्रॉम स्क्रॅच काही सुरू करायचं नाही. तर अगदीच तुम्हाला अध्यात्मामध्ये सुद्धा काही रस नसेल तरी सुद्धा गुरुदेव असं नाही म्हणत की नाही नाही तुम्ही मला फॉलोच करायचं बरं का, मी जे सांगतो सगळं झालंच पाहिजे. खूप लिनियंट आहे. पण मला असं वाटतं की समाज म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की काहीतरी भलं घडावं, तर कुठल्या तरी ऑर्गनायझेशन जे ऑलरेडी खूप मोठं आहे किंवा ऑलरेडी त्यांचे हेतू उद्दिष्ट सगळे त्यांनी नाही का प्रकल्पात थ्रू ऑलरेडी साध्य केलेले आहेत. तर मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये जोडायला आणि ॲज अ सिटिझन काहीतरी करायला नक्की प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की स्पेशली माझ्या जनरेशनमध्ये सरकारला शिव्या घालणं खूपच सोपं आहे. घरी बसून काही कष्ट लागत नाही कोणालाही शिव्या घालायला, कोणाला काहीही बोलायला. पण ॲक्च्युली कामं करायला आणि खरंच जमिनीवरती उतरून लोकांचे प्रॉब्लेम समजून घेऊन काहीतरी करण्यासाठीचे जे धाडस लागतं ना, ते लोकांमध्ये नाही आहे. पण ते जर करायचं असेल आणि अनुभव करायचा असेल तर मला असं वाटतं की आर्ट ऑफ लिव्हिंग इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. तुम्हाला अगदी कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर ते ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे. आणि जसं मी कोर्सेसबद्दल सांगत होते, तसं मला वाटतं की माझ्यासाठी फारच लाईफ चेंजिंग एक कोर्स होता आर्ट ऑफ लिव्हिंगचा. तो म्हणजे ॲडव्हान्स कोर्स होता. तर तुम्ही हॅपीनेस नंतर लगेचच ॲडव्हान्स करू शकता. तर ॲडव्हान्समध्ये बेसिकली काय आहे, साधारण 3 किमान 3 आणि मॅक्झिमम 10 तर 10 दिवस जनरली नवरात्रीत होतात. पण किमान 3 दिवस तुम्ही मौनावस्थेत असता आणि वेगवेगळे मेडिटेशन्स ते घेत राहतात. की जिथे तुम्ही असता. आता हे रेसिडेन्शियल ऑफलाईन, ऑनलाईन असे वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जातात हे. पण हा खरंच लोकांनी करावा. म्हणजे मला ते वाटायचं की बापरे 3 दिवस बोलायचं नाही म्हणजे फारच अवघड आहे. नाही जमणार. पण एकदा तुम्ही जेव्हा करायला लागता त्या गोष्टी, तेव्हा हां, तर जेव्हा तुम्ही ॲक्च्युली करता त्या गोष्टी आणि जेव्हा तुम्हाला तो अनुभव मिळतो ना, तेव्हा खरं ते छान वाटतं किंवा खूप मस्त वाटतं. ते खरं प्रत्येकाने स्वतःसाठी अनुभव घेतला पाहिजे त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर हा ॲडव्हान्स तर मला असं वाटतं की तुम्ही करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशामध्येच इंटरेस्ट नसेल तर आपल्याला किमान आपल्या पुढच्या जनरेशनसाठी समाज खूप चांगला राहावा आणि ते एका चांगल्या देशात राहावे म्हणून असं असं प्रत्येकालाच वाटत असतं. असं नाही आहे की कोणालाच वाटत नाही आहे. तर ह्याची सुरुवात आपण आपल्यापासून करू शकतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे कुठल्यातरी ऑर्गनायझेशनला असं अटॅच होणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. तर ज्यांची इच्छा असेल ते नक्की तुम्ही करू शकता. तर मला असं वाटतं की आपण थोडा वेळ मेडिटेशन करायचं का? त्यांनी घेतलेलं. पंचकोशा मेडिटेशन म्हणून एक मेडिटेशन आहे. तर 3 स्तर आहेत त्याचे. हो, मी घेतलेला आहे. हां, मौनाचा
ओके. मी मेमध्ये बंगलोर आश्रमला गेले होते. माझा पहिला ॲडव्हान्स कोर्स केला मी मे 2025मध्ये आत्ता. तर एकतर बंगलोर आश्रम मुळातच खूप सुंदर जागा आहे. म्हणजे खरंच खूप छान आहे आणि खूप शांत वाटतं तिथे. आणि कसं आहे, की आपल्याला थोडं आतमध्ये इनवर्ड ज्याला म्हणतो ना, की लुकिंग इनवर्ड जेव्हा आपण स्वतःमध्ये जरा गुंतून विचार करतो, की आपण काय विचार करतोय, आपल्याला कसं वाटतंय, आपण कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट करतोय. मला असं वाटतं, की हे प्रत्येकाने केलं पाहिजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कारण की आपण रोजच्या जीवनात तर असा काही विचार करतच नाही, की आपण कसं वागतोय किंवा काय विचार आहेत आपले. पण जेव्हा आपण ध्यानस्थ अवस्थेत जातो, जेव्हा आपल्याला बरं वाटतं, 3 दिवस आपला पूर्ण संपर्क तुटलेला असतो बाहेरच्या जगाशी. म्हणजे ते असं नाही म्हणत, की नाही का काहीच करू नका. जरा लिनियंट आहेत. त्यामुळे ते म्हणतात, की अगदीच घरी कोणाशी बोलायचं असेल, तर मग मेसेज करू शकता तुम्ही, बट अव्हॉइड ॲट ऑल कॉस्ट असं. पण मला असं वाटतं, की तेही नाही करू. 3 दिवस तुमचा संपर्क नसेल बाहेरच्या जगाशी, तुम्ही फक्त स्वतःमध्ये गुंतलेले असाल, तर एक वेगळा अनुभव मिळतो आणि प्लस ते जे क्रिया करून घेतात आपल्याकडनं वेगवेगळ्या, वेगवेगळे मेडिटेशन्स करून घेतात. मला असं वाटतं की ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, आपल्याला चांगलं वाटण्यासाठी आणि आपण कसे नंतर त्याच्यातनं बाहेर येतो किंवा आपल्याला कसं वाटतं त्याच्यानंतर हे जाणून घेण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. तर असा हा खरंच खूप छान अनुभव होता. मला खूपच फ्रेश वाटलं त्याच्यानंतर, खूपच शांत वाटलं. त्यामुळे मला असं खरंच वाटतं की सगळ्यांनी तरी ॲडव्हान्स कोर्स करावा. आता वेगवेगळी लोकं आता विपासना वगैरे पण करतात, पण ते फारच ॲग्रेसिव्ह आहे असं वाटतं मला. कारण की म्हणजे त्याच्यामध्ये अजिबातच फोन बघू नये वगैरे. पण ज्यांच्यासाठी ते सुटेबल आहे त्यांनी नक्कीच करावं. म्हणजे अगेन बाय ऑल मीन्स ॲडव्हान्स श्री श्री रविशंकरांचे सगळे कोर्सेस असे आहेत की जे वर्किंग इंडिव्हिज्युअल आहेत, ज्यांना डेली बेसिसवरती कोणाला तरी ते म्हणजे त्यांना उत्तरं द्यावी लागतात, कोणाला तरी ते आन्सरेबल आहेत. संसारामध्ये गुंतलेली लोक आहेत, डेली आयुष्याला काहीतरी काही ना काहीतरी सतत असतं. ह्या लोकांसाठी ॲप्ट आहे की आपल्याला दिवसातनं अर्धा तास स्वतःसाठी काढायला अगदीच म्हणजे काढलाच पाहिजे आणि जमेल पण. तर तेवढ्या वेळासाठी म्हणून ते करतात. म्हणजे तेवढ्या वेळात म्हणजे रोज तुम्हाला तेवढाच वेळ द्यावा लागेल साधारण, असेच सगळे कोर्सेस असतात. तर डिपेंड होतं. पण ज्यांना अध्यात्मामध्ये रस नसेल तर तुम्ही समाजासाठी म्हणून नक्कीच जॉईन करू शकता. तर हे झाली म्हणजे कथा की श्री श्री रविशंकरांचं पूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग काय, त्यांचे कोर्सेस काय आणि लोकांचे अनुभव काय. तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती जाऊन मेडिटेशन्स बाय गुरुदेव म्हणून मेडिटेशन्स पण करू शकता आणि दिवसाला अगदी 10 मिनिटाचे मेडिटेशन्स, फास्ट ट्रॅक 6 मिनिटाचे असे पण मेडिटेशन आहेत अवेलेबल, तेही तुम्ही करू शकता. खूप इझी असतं. थोडंसं प्रॅक्टिस केली की सगळेजण आपण ध्यानात जातो. त्याच्यामध्ये काही एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण 2 प्राणायामच्या प्रक्रिया करूया आणि 12 मिनिटाचे मेडिटेशन छोटंसं हे करून आपण थांबूया. चालेल? आपण पहिले अनुलोम विलोम करूया. 2 बोटं आपली ही आपल्या मध्ये भुवयांच्या मध्ये, हे बोट डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्याने सोडायची, डाव्याने श्वास सोडायचा. मग डाव्याने श्वास घ्यायचा आणि उजव्याने सोडायचा. एका वेळी एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सोडायचा. असे साधारण आपण 10 वेळा श्वास घेऊ आणि डाव्याच नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. असं आपण 10 राऊंड करूया. 10वा राऊंड डाव्या नाकपुडीने सोडून रिलॅक्स करा.
10 श्वास झाले असतील तर डाव्या नाकपुडीने सोडून रिलॅक्स. भस्त्रिका करूयात आपण 10 राऊंड. ज्यांना हृदयाचा काही त्रास किंवा बीपीचा काही त्रास असेल तर अगदी हलक्या हाताने श्वास घ्या. तर भस्त्रिकेमध्ये काय करायचं, दोन्ही हात आपल्या असे खांद्याच्या समोर मुठ्ठी करून ठेवायचे आणि श्वास जोरात घ्यायचा, वरती हात सोडायचे, असे हाकवायचे हात आणि जोरात श्वास परत सोडायचा. म्हणजे जितक्या फोर्सने तुम्ही श्वास घेणार तितक्याच फोर्सने श्वास परत सोडायचा, म्हणजे सेम असलं पाहिजे. परत सांगते, ज्यांना बीपी आणि हृदयाचा त्रास आहे त्यांनी अगदी हलकं करा, जास्त झाला तर मग त्रास होऊ शकतो. असे आपण 10 काउंट्सचे 3 आवर्तन करूया. मी इन म्हणलं की इन आणि 1 म्हणलं की आउट घ्या. ठीक आहे. भस्त्रिका इन, आउट, इन, 2, in, 3, in, 4, in, 5, in, 6, in, 7, in, 8, in, 9, in, 10. Relax. भस्त्रिका करताना तुम्ही डोळे बंद करू शकता. व्यवस्थित. श्वासाकडे लक्ष द्या आपल्या. दुसरा आवर्तन सुरू करू. भस्त्रिका इन, 1, in, 2, in, 3, in, 4, in, 5, in, 6, in, 7, in, 8, in, 9, in, 10. रिलॅक्स. हात सोडून द्यायचे, तसे खेचायचं, रिलॅक्स सोडून द्या खाली. श्वासाकडे लक्ष देऊ. भस्त्रिकेचं तिसरं आणि शेवटचं आवर्तन सुरू करू. भस्त्रिका इन, 1, in, 2, in, 3, in, 4, in, 5, in, 6, in, 7, in, 8, in, 9, in, 10. रिलॅक्स. कम्फर्टेबली बसा खुर्चीवरती, डोळे बंद. आपण पंचकोश मेडिटेशन करूया. कम्फर्टेबली बसा खुर्चीवर स्वतःच्या. जसं बसायचं तसं बसा, त्रास नाही होणार. डोळे बंद. आरामात बसा खुर्चीवर. खोल श्वास घ्या, होल्ड आणि सोडा. अजून एक खोल दीर्घ श्वास घ्या,
पाणी सोडा. तुमच्या अवतीभोवती जे कोणते आवाज असतील ते नीट ऐका. श्लोकांचे आवाज, गाडीचे आवाज, जे कुठले आवाज येतात ते सगळे एक्सेप्ट करूया. Breathe normally with your environment. तुमच्या वातावरणाशी एकरूप व्हा. खोल दीर्घ श्वास आत आणि बाहेर. तुमच्या शरीराबद्दल सज्ज व्हा. हे शरीर म्हणजे तुम्हाला देवाकडून किंवा निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. तुमच्या शरीराचा आदर आणि सन्मान करा.
आपल्या भावनांबद्दलचं जेव्हा त्यांचे पाय, त्यांचं ओटीपोट, त्यांची छाती, दोन्ही हात, त्यांचा चेहरा, त्यांचा मस्तक, पूर्ण शरीराबद्दल स्वच्छ व्हावं. अजून दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. तुमच्या विचारांबद्दलचं जेव्हा विचार चांगले असो किंवा वाईट, एकरूप व्हा त्यांच्यासोबत. कोणत्याही विचारांना रोखू नका.
एक दीर्घ श्वासात आणि हळूवारपणे बाहेर. तुमच्या भावनांविषयी सजग व्हा. तुम्ही स्वतः शांती आणि आनंद आहात. तुमच्या शरीरातील संवेदनांबद्दल सजग व्हा. तुमच्या भोवतीच्या वातावरणाबद्दल सजग व्हा. एक दीर्घ श्वासात आणि हळूवारपणे बाहेर. तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा अगदी हळूवारपणे सावकाश डोळे उघडू शकता. कसं वाटतंय सगळ्यांना? पण आता पंचकोशा मेडिटेशन केलं साधारण 12 मिनिटं. हे आम्हाला शिकावं होतं कसं करायचं. ते आता शांत वाटतं. मला इथे माझ्या गुरुबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि गीता धर्म मंडळाचे आभार मानते. आज मला ही संधी मिळाली एवढ्या लोकांसमोर बोलायची. त्यामुळे धन्यवाद.